नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे तृष्णा. लेखन वृषाली ठाकूर. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. अंगाला बोचणाऱ्या थंडीसरशी तिने भोवतालची तलम चादर लपेटून घेतली. 9व्या मजल्यावरच्या त्या आलिशान मॉडर्न बेडरूममधल्या मऊ शार बेडवर झोपलेल्या तिला मऊ दुलाईतून बाहेर यायची इच्छाच होत नव्हती. तिचे मऊ शार स्वतःभोवती गिरकी घेणारे सोनेरी केस पलंगावर विखुरले होते. उघड्या गोऱ्या पान नितळ पाठीवर खिडकीतून पडद्यांना न जुमानता काही कवडसे अलगद स्पर्श करत होते. तरारलेल्या मांसल वळणदार पोटऱ्या मधूनच चादरीतून बाहेर डोकावत होत्या. एखादा चुकार खट्याळ कवडसा त्यांनाही अलगद चुंबत होता. अचानक पाठीवर उमटलेल्या गोड शहाऱ्याने ती नाजूक थररली. हाताच्या घडीमध्ये लपवलेल्या तिच्या नाजूक चेहऱ्यावर गुलाबी हसू पसरलं. ती दुलई लपेटून घेत मागे वळली. फिक्कट निळ्या रंगाच्या दुलाईमध्ये अर्धवट लिपटलेला तिचा अनावृत्त गोरा पान देह, त्यावर सळसळणारे मोकळे केस, कसलेला बांधा, त्यावरची घाटदार वळण, त्याच्या वळणावर पडलेल्या वळ्या त्याला आव्हान द्यायला पुरेशा होत्या. तिने मागे वळून पाहिलं. रात्रीची धुंदी तिच्या निळ्या डोळ्यावरून अजूनही उतरली नव्हती. धुंदी की जागरणाने का कोण जाणे, निळसर डोळ्यात तांबूस झाक पसरली होती. अचानक ती खुदकन हसली. गोऱ्या गालावर लाली उमटली. आपल्या ओंजळीत चेहरा लपवून ती कितीतरी वेळ हसतच होती. किती वेडी आहे मी, निकत तर कधीच निघून गेला. माझ्या अंगावर मात्र त्याचाच शहारा आहे अजून. मूर्ख, वेडी, प्रेमात असलेली विरहिणी. स्वतःवरच खळाळून हसत ती तशीच अनावृत्त आरशासमोर स्वतःला निहाळू लागली. देवाने अगदी सौंदर्याची मुक्त हस्ताने उधळण केली होती तिच्यावर. गोऱ्या पान नितळ रंगावर केवळ तिळाचेच काय ते गालबोट. बाकी तिचं संपूर्ण अंग म्हणजे कोरीव काम. प्रत्येक अवयवाने त्याची गोलाई अगदी प्रमाणबद्ध. स्वतःचं प्रतिबिंब निहाळतच तिने हळुवार आपला हात सर्वांगावर फिरवला. आत दाटणाऱ्या शिरशिरीने तिचे डोळे आपसूक बंद झाले. तिला मानेवर गरम उसासे जाणवले. तिच्या मुखातून स्पष्ट हुंकार निघाला. तिच्या कमरेवर रेंगाळणारे हात तिला जाणवले. आज गेलाच नाही वाटतं, ती मनातच उद्गारली. तिला तो स्पर्श हवासा होता. डोळे मिटूनच का होईना, ती जाणीव हवीशी होती. तिने डोळे गच्च मिटले. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर हजारो गुलाब फुलत होते. ती भान हरपून जाई. तिच्या मनाचा सर्वांगाचा ताबा आता त्याने घेतला होता. तिच्या रेशमी तलमकायवर त्याच्या प्रेमाची प्रतीकं उमटत होती. उमटणाऱ्या प्रत्येक खुणेसोबत नकळत तिच्या तोंडून बाहेर पडणारे उसासे त्याला बेहाल करत होते. तिच्या त्या उसास्यांमध्ये पण एक लयबद्धता होती. परंतु हे प्रणयगीत फक्त तिच्या प्रियकरासाठी होते. त्या गीतामध्ये ती हरवून गेली होती. तिच्या प्रेमरसात त्याची क्षुधा तृप्त होत होती. हे खूप भयंकर आहे. बाबांनी दोन्ही हात हवेत उंचावत जोरजोरात नकारार्थी मान हलवली. बैठकीच्या खोलीत तिचे आई वडील एका बाबांसोबत बसले होते. मागच्या काही दिवसांपासून तिचं बदललेलं वागणं बोलणं त्यांना काळजीत टाकत होतं. दर अमावस्येनंतर तिच्या चेहऱ्यावर उमलणारं प्रणयतेज त्यांना अजूनच काळजीत टाकत होतं. तिच्या शरीरातील बदल देखील आईच्या नजरेतून सुटले नव्हते. आईच्या मायेने आणि काळजीने तिच्या मित्रमैत्रिणींकडून चौकशी केल्यानंतर आणि काही दिवस तिच्यावर पाळत ठेवल्यानंतर
त्यांना बरेच धक्कादायक खुलासे झाले. मागच्या काही महिन्यांपासून तिचं वागणं संपूर्ण बदललं होतं. अमावस्येच्या 2 दिवस आधीपासून ती अशी बैचैन होत होती, असे जसे चातक पावसाची वाट पाहतंय. तिला आपल्या रूमच्या बाहेर देखील यायला फुरसत नसे. जेवणही नको असायचं तिला. कितीही आवाज दिला तरी रूमचा दरवाजा काही उघडायचे नाही. तिला रागावून दरडावून आणि प्रसंगी मारूनही झालं, पण तिचं वागणं काही बदललं नाही. अमावस्येचा प्रभाव असलेले ते 3-4 दिवसच ती विचित्र वागत होती. बाकीच्या दिवशी तिला अगदी त्या 3-4 दिवसाची आठवणही होत नव्हती वा जाणीवही नसे. नाही त्या शंका कुशंकांनी तिच्या आईवडिलांचा मेंदू एकदम पोखरून निघाला होता. एखाद्या मुलासोबतचे प्रेम संबंध एक वेळ सहन केले असते, पण हे साधंसुधं प्रकरण वाटत नव्हतं. शेवटी कोणाच्या तरी ओळखीतून बाबांबद्दल माहिती मिळाली आणि बाबा आज त्यांच्या घरात या सगळ्या प्रकरणाचा छडा लावायला ध्यान मांडून बसलेले होते. बाबा आपल्या ध्यानाने त्या बंद दरवाजामागील मांडलेला खेळ पाहू शकत होते. म्हणूनच तिला एका अदृश्य शक्तीसोबत प्रणय आराधनेत मग्न बघून बाबा हैराण झाले होते. आपल्या ध्यान साधनेच्या साह्याने त्यांनी त्या अदृश्य शक्तीला दृश्य स्वरूपात पाहायचा प्रयत्न केला. मात्र एका वेगळ्याच लाल बुंद तेजाने त्यांच्या दिशेने वेगाने कूच केली. त्यांनी आपल्या मंत्रशक्तीने स्वतःभोवती कवच निर्माण केले. ते लालबुंद तेज अशा वेगाने त्या कवचावर आदळले की त्याच्या ठिकऱ्या उडाल्या. त्या प्रकाश झोताची तीव्रता डोळ्यांना सहन न होऊन ते जोराने ओरडले. त्यांच्या उघड्या तांबड्या झालेल्या डोळ्यात भीती तरळत होती. एका अमानवीय शक्तीचं मानवाशी प्रणय करणं, भविष्यातील असंभाव्य धोका त्यांच्या नजरेसमोर गिरट्या घालू लागला. काय होईल हो आपल्या पोरीचं? तिच्या आईने मुसमुसत डोळ्यांना पदर लावला. तिच्या वडिलांचीही काही वेगळी अवस्था नव्हती. दोघेही हतबलपणे बसल्या जागीच अक्षरशः उन्मळून पडले होते. काळजी करण्यासारखं तर खूप आहे, परंतु असा धीर सोडून काही साध्य नाही होणार. आपल्या धीर गंभीर स्वरात बाबा बोलले. आम्ही कोणाचं काय वाईट केलं होतं? नकळत आईच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. काही गोष्टी प्राक्तन म्हणून स्वीकारायच्या असतात. का, कसं, आपल्यासोबतच का, कशाची उत्तरं महत्त्वाची नसतात. त्यातून सही सलामत बाहेर पडणं फक्त महत्त्वाचं असतं. बाबा त्यांना धीर तर देत होते, पण मनात मात्र त्या शक्तीची ताकद आजमावत होते. त्या शक्तीचा प्रभाव त्यांना आसपास जाणवत होता. त्याची झळ त्यांच्या ध्यानस्थ दृष्टीला बसत होती. पण त्या शक्तीला आजमावल्याशिवाय तिच्या विरुद्ध उभं ठाकणं शक्य नव्हतं. बाबांनी आपल्या मंत्र सामर्थ्याने अंतचक्षुनी त्या बंद दारापलीकडील अदृश्य अमानवीय शक्तीचं दृश्यरूप पाहण्याकरता पुन्हा एकदा आपलं मन एकाग्र केलं. मंत्र सामर्थ्याचा प्रभाव त्या अमानवी शक्तीची मायावी भिंत दुभंगून आत प्रवेश झाला. विविध आकाराच्या आणि रंगाच्या गोलांमधून पार होत दृष्टी त्या अदृश्य आकारावरती स्थिरावली. त्या आकारावरून परिवर्तित होणाऱ्या एनर्जीनी त्यांच्या मनपटलावर प्रतिबिंब साकारायला सुरुवात केली. एकेका उमटणाऱ्या बिंदू अनुसार त्यांची काळजी कित्येक पटीने वाढत होती. आता बाबांच्या अस्तित्वाची जाणीव त्या शक्तीला देखील जाणवली होती. त्यांची प्रणय क्रीडा संपून विसावा घेताना नेमकं बाबांच्या मंत्रशक्तीने त्याला डिवचलं होतं. भयंकर संतापाने त्यांनी त्याची नजर त्यांच्या दिशेने वळवली. त्याचं प्रतिबिंब रक्ताळून गेलं. त्या रक्तातून फुटणाऱ्या असंख्य लालसर बिंदूंनी बाबांच्या दिशेने वाटचाल केली. दुरून बिंदू वाटणारे ते रक्तबिंदू काटेरी बाण बनून त्यांच्यावर बरसत होते. अचानक झालेल्या अशा विचित्र हल्ल्याला परतवून लावण्याचा विचार करण्या एवढा अवधी पण त्यांना मिळाला नाही. कसं बसं आपल्या इतक्या वर्षाची तपश्चर्या पणाला लावत त्यांनी तेवढ्या वेळासाठी स्वतःचे प्राण वाचवले. पुढच्या अमावस्येला भेट होईल. आता हे घोंगावणारं वादळ आता कायमचे शांत करावं लागेल.
घाईघाईत बोलत बाबा घराबाहेर निघून गेले. निघताना उंबरट्यावरून जळजळीत नजरेचा एक कटाक्ष पुन्हा एकदा तिच्या रूमवर टाकला. बाबांच्या त्या अवताराने तिचे आई वडील मात्र अजूनच हताश झाले होते. कुठेतरी त्यांना वाटत होतं की हे असं काही नसेल. ती आशाही आता संपून गेली. पुढच्या अमावस्याला चमत्काराची वाट पाहायची आणि आपल्या घरात काहीतरी भयंकर शक्तीचा वास आहे आणि त्याच्या कैदेत असलेल्या मुलीला तसंच पाहायचं. काही म्हणजे काही सुचत नव्हतं. इकडे रूममध्ये ती मात्र त्याच्या बाहुपाशात खळाळून हसत त्याला कवटाळत होती. आत्ताच झालेल्या घमासान युद्धाचा तिला पत्ताच नव्हता. त्याच्या प्रेमबंधात ती गुंतून गेली होती. थोड्या वेळाने तो पण निघून जाईल म्हणून ती त्याला आपल्या मिठीतच घट्ट पकडून ठेवत होती. तो नक्की कधी भेटला ते तिला आठवत नव्हतं, पण जेव्हापासून तो भेटला तेव्हापासून पिंजऱ्यात असलेलं हृदय धडधडायला लागलं होतं. तिला आपल्याच शरीराची नव्याने ओळख पटली. त्याच्या मिठीत विरघळून जाणं काय असतं ते अनुभवलं. त्याच्या विचारात हरवलेल्या तिच्या मिठीतून तो कधी निघून गेला तिलाच कळलं नाही. आता त्याच्या पुढच्या भेटीपर्यंत असंच तळमळत राहायचं. पण त्याच्याबद्दल फार काही आठवतच नाही आपल्याला. त्याचा चेहरा देखील नाही, फक्त पुसरसा स्पर्श आठवतो. असं कसं माझं प्रेम की त्यालाच आठवू नये? पण तो नेहमीच का नाही भेटत मला? महिन्यातून एखाद्या वेळेसच, तेवढीच भेट अगदी स्वप्नासारखीच. आणि तेवढ्या काळात बाकी कोणाबद्दलच नाही आठवत. जणू महिन्याचे ते 3-4 दिवस आपल्या स्मृतीतून पुसले जावे. कोण आहे तो? का मी ओढली जाते? हळूहळू ती भानावर आली. आजही ती पुन्हा अस्ताव्यस्त होती. शरमून तिने चादर अंगाभोवती घट्ट लपेटून घेतली. रूममध्ये पसरलेले तिचे कपडे तिला आठवण करून द्यायचा प्रयत्न करत होते. यांत्रिकपणे ती बाथरूममध्ये निघून गेली. शॉवर खाली दुःखर शरीर सांभाळत ती आज पण रडली. स्वतःच्या असहाय्यतेवर बाहेर जाऊन आज पण आईवडिलांना तोंड दाखवायला तिला लाज वाटत होती. आपण असे का वागतोय हेच कोडं होतं तिच्यासाठी. आजकाल तिचं अभ्यासातही लक्ष पण उडालेलं होतं. एक अनामिक प्रकारचं शारीरिक सुख ती उपभोगत होती, ज्यामध्ये उत्कट सुख तर होतं, पण उत्कट प्रेम, ज्याचा चेहरा आठवत नाही त्याच्यावर प्रेम. स्वप्न होते की सत्य? शरीरावरच्या खुणा तर ते सत्य आहे याची ग्वाही देत होत्या. तिलाही सोक्षमोक्ष लावायचा होता. तीही वाट पाहत होती पुढच्या अमावस्येची. त्या दिवशी बाबा ज्या संतापाने आणि घाईने घरातून निघून गेले ते दृश्य त्यांच्या मनात तसेच गिरट्या घालत होते. घड्याळाच्या सरकणाऱ्या काट्यासोबत मनावर भीतीचं सावट अजूनच पसरत होतं. आपल्या घरात काहीतरी भयंकर वावरतंय या विचारानेच त्यांची झोप उडाली. त्यात झालेल्या घटनेमुळे बाबांकडे पुन्हा मदतीसाठी मागणी करायची हिंमत दोघांमध्येही होत नव्हती. वडील कुठेतरी सगळं गमावल्याच्या भावनेने शून्यात डोळे लावून बसले होते. आईने देवाला पाण्यात ठेवून साकडं घातलं. तहान भूक कशाचीही पर्वा न करता ती कित्येक तास देवाऱ्यासमोर बसून होती. तिच्या रूमचं दार अजूनही बंदच होतं. संपूर्ण घरात शुकशुकाट पसरला होता. आता पुढे काय? हाच प्रश्न मनात गोंगाट माजवत होता. बाबांनाही कदाचित त्याची जाणीव झाली असावी. म्हणूनच की काय, त्यांनी दुसऱ्या दिवशी निरोप पाठवून दोघांनाही आपल्या आश्रमात बोलावून घेतलं. त्यांच्या निरोपावर दोघांचेही चेहरे थोडेफार उजळले. अंधारलेल्या जीवनात आशेचा लुकलुकणारा एक छोटासा किरण दिसत होता त्यांना. बाबांचा आश्रम म्हणजे अगदी पुस्तकात वर्णन केलेली पर्णकुटी. शहरापासून थोड्या दूर अशा भागात त्यांनी आपल्या छोटासा आश्रम स्थापला होता. बाबा आणि त्यांचे काही निवडक शिष्यगण त्या आश्रमात राहत होतं. आश्रमाभोवती त्यांनी फुलवलेली थोडीफार शेती आणि बरीचशी फळझाडं व फुलझाडं दिमाखात डोलत होती. बाबांचं झाडांवर किंबहुना निसर्गावरच अफाट प्रेम होतं. म्हणूनच आश्रमाच्या चहूबाजूंनी
निरनिराळे वृक्ष दाटीवाटीने पसरले होते. वृक्षांच्या पसरलेल्या बाहूंवर काही वेलीही बिलगल्या होत्या. झाडांच्या दाटीवाटीमुळे परिसरात थंडावा होता. जाई जुई आणि मोगऱ्याच्या सुवासाने तो परिसर दरवळून निघाला होता. पक्ष्यांचा किलबिलाट, झाडांच्या फांद्यांमधून फिरणारा वारा, त्या वाऱ्यावर सळसळणारं शेत, फुलावरच्या भोंग्यांचा गुंजारव, फुलपाखरांची नाजूक फडफड, मधूनच एखाद्या कोकिळेची शीळ, सगळ्यांचीच कशी मस्त धून तयार झालेली. तिचे आई वडील असा आश्रम पाहत होते. भान हरपून आश्रम पाहताना ते नक्की कशासाठी आले तेच विसरले. त्यांना बघून बाबांच्या एका शिष्याने त्यांचे स्वागत केले. थोडेसे बिचकत पुढे अजून काय वाढून ठेवलंय याच्या विचारात ते बाबांच्या समोर दाखल झाले. बाहेरच्या वातावरणासारखंच आतलं वातावरणही प्रसन्न होतं. शेणाने सारवलेली जमीन, त्यावर अंथरलेल्या सतरंज्या, समोरच भिंतीवर मोठा आणि सुबक कोरलेला देव्हारा, त्याखाली रचून ठेवलेले विविध ग्रंथ, कोपऱ्यात एका मोठाल्या चौरंगावर मांडून ठेवलेले देव, त्यांच्यासमोर तेवणाऱ्या मोठ्या समया आणि त्या खोलीत पसरलेल्या धुपाचा मंद सुगंध, सगळंच कसं डोळ्यांना आणि मनाला सुखावत होतं. बाजूलाच केशरी रस्त्यावर ध्यान लावून बसलेल्या बाबांच्या चेहऱ्यावर समयीच्या ज्योतीचा मंद प्रकाश पसरला होता. ध्यानस्थ अवस्थेत त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेलं समाधान पाहून क्षणासाठी दोघेही आपली व्यथा विसरले. त्यांच्या चाहुलीने बाबांनी डोळे उघडले आणि बसण्याची खूण केली. दोघेही समोरच्या सतरंजीवर बसले. लगोलग एका शिष्याने मोठ्या तांब्यातून थंडगार वाळ्याचे पाणी मोठ्या आदबीने समोर ठेवले. धावत पळत आल्याने त्यांना खरं तर खूप तहान लागलेली. समोरचा तांब्या दोघांनी घटाघट पिऊन एका दमात संपवला. आता कुठे त्यांना थोडा जीवात आल्यासारखं वाटलं. बोलायचं तर खूप होतं, पण सुरुवात कुठून करायची ते दोघांनाही समजेना. मग बाबांनीच सुरुवात केली. खरं तर मी खूप गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी तुम्हाला बोलावलंय. त्या दिवशीही बोलता आलं असतं, पण तुमच्या घरी बोलण्यासारखं नव्हतं म्हणून इथे बोलावलं. खरं तर बाबांच्या बोलण्याने थोडाफार धीर आलेला, तरीही मनातल्या शंका चेहऱ्यावर आल्याच. सगळं काही माहीत असूनही मनाची एक वेडी आशा असते की सगळं काही सुरळीत असेल. कपाळावरून ओघळणारा घाम पुसत शेवटी धीर करून वडिलांनीच विचारलं, नक्की काय झालंय? हा काय प्रकार होतोय तिच्यासोबत? तिला काही होणार तर नाही ना? ती चांगली होईल ना? अर्थात हेच सगळं बोलण्यासाठी बाबांनी बोलावलं होतं. खरं सांगायचं तर माझ्या बघण्यात यापूर्वी बरेच प्रकार आलेत. अशा प्रकारच्या शक्तींबद्दल बऱ्याच मुलींना पाहिलं देखील आहे आणि सोडवायचा प्रयत्नही केला, पण तुमच्या मुलीच्या बाबतीतलं प्रकरणच हे वेगळं आहे. आत्तापर्यंत जेवढ्या प्रकारच्या अशा शक्तींबद्दल आम्हाला माहीत आहे, त्या कोणत्याही प्रकारात तिला वश करणाऱ्या शक्तीचा उल्लेख नाही आहे. म्हणजे हे सगळं आपल्या आवाक्या बाहेरचं आहे का? असं कसं होईल? माहिती आहे, तुम्हाला सत्य पचवणं थोडं जड जाईल. आपल्याला माहीत नाही म्हणजे त्या शक्ती अस्तित्वातच नाहीत असं नसतं ना. कदाचित त्या शक्तींनी कधी आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची जाणीवच करून दिली नसेल. आजपर्यंतच्या केसेसमध्ये मी अशा प्रकारच्या शक्तींना वैतागलेल्या बायका पाहिल्यात, ज्यांचं अक्षरशः जगणं मुश्किल झालेलं होतं. त्या शक्ती त्यांना उपभोगतात आणि हाल हाल करतात, परंतु तिच्यासोबत असं काहीही झालेलं नाहीये. उलट ती तर त्या शक्तीसोबत अशी रममाण होते जसं खरंच तो तिचा प्रियकर आहे. अशी जवळीक त्यांच्यातच असते ज्यांना एकमेकांची ओढ असते. जर ती त्या शक्तीच्या प्रभावाखाली आहे असं म्हणायला गेलं तर तिच्या विचारांवर, व्यक्तिमत्वावर त्या शक्तीचा इतका प्रभाव आहे की ती स्वतःच्या मनाने विचार करण्यास असमर्थ ठरते. माझ्या मते तरी ही शक्ती खूप सामर्थ्यवान आहे. त्या शक्तीचं उद्दिष्ट तर मी जाणू शकलो नाही अजून, परंतु जे काही असेल ते तुमच्या मुलीसाठी घातक आहे.
बाबांच्या त्या वक्तव्यावर आश्रमाच्या त्या छोट्याशा खोलीत शांतता पसरली. प्रत्येकजण आपापल्या विचारात बुडाला. अहो, पण अशा शक्तींपासून वाचवण्याचा मार्ग असेल ना? आईने डोळ्याच्या कडा पुसत विचारलं. वाचते. साधारणपणे एखादीच नशीबवान कोणीतरी वाचते अशा शक्तीच्या तावडीतून. नाहीतर या शक्ती त्या माणसाचा जीव घेऊनच त्याला सोडतात. त्याला कारण एकच, ह्या शक्तीचा मानवाच्या विचारावरचा प्रभाव. आधी मनुष्याच्या मनाचा आणि नंतर शरीराचा ताबा घेऊन त्याला कळसूत्री बाहुलीसारखे नाचवतात. बहुतेक वेळा त्या वश केलेल्या व्यक्तीला खूप त्रास देतात. अगदी शारीरिक शोषण पण करतात. दिवस रात्र त्या व्यक्तीसोबत शारीरिक सुख उपभोगतात. अशा अमानवीय शक्तीसोबतचा भोग आपलं मानवी शरीर सहन नाही करू शकत. अशा वेळी त्या व्यक्तीचं मन बंड करून उठतं. ते प्रतिकार करू पाहतं. त्या शरीराला सुटका हवी असते. कोणतीही शक्ती मानवी सुप्त मनाला वश नाही करू शकत. परंतु प्रत्येक वेळी सुप्त मन जागृत नसतं. मनाचा तेवढा भाग त्या शक्तीचा विरोधक असतो. तेव्हा सुप्त मनाच्या साह्याने व मंत्रशक्तीने शरीरातील सकारात्मक ऊर्जा कार्यरत करता येते. पण जेव्हा त्या व्यक्तीचं सुप्त मन जागृतावस्थेत नसेल अथवा त्याने मानवी शरीराची हेळसांड मान्य केली असेल तर कोणीच त्यांना मदत नाही करू शकत. जेथे मनाची सकारात्मकता संपते तेथे नकारात्मकता शक्ती आपला ताबा मिळवते. मदत करणारे आम्ही तरी कोण आहोत? आम्हाला फक्त काही मंत्र येतात. आता मंत्र तरी काय करतात? तुमच्यामध्ये आधीच असलेल्या सकारात्मक लहरी कार्यान्वित करतात. प्रत्येक माणूस स्वतःचा रक्षक असतो. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं असतं. आम्ही फक्त तेच मार्गदर्शन करतो. तिचं या परिस्थितीतून बाहेर येणं सर्वस्वी तिच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. फक्त आणि फक्त तिचं मन स्थिर असेल, तिच्या मनावर काही कालावधीसाठी का होईना त्या शक्तीचं वर्चस्व नसेल तरच आपल्या प्रयत्नांना यश येईल. तिचं मन स्थिर करण्यासाठी मात्र आपण काही प्रयत्न करू शकतो. परंतु पण काय बाबा? मी बोललो ना, हा प्रकार थोडा वेगळा आहे. इथे जर त्या दोघांमध्ये त्या काळात प्रेम भावना असेल तर आपले उपाय व्यर्थ. बाबांनी हताशपणे नकारार्थी मान हलवली. आता काय करायचं? तिच्या मनात सुटकेची भावना निर्माण झाली पाहिजे. अशा प्रेमकथा फक्त पुस्तकात शोभतात आणि जर का त्या शक्तीचं काही वेगळं उद्दिष्ट असेल तर तिचा नाहक बळी जाईल. काहीही असो, पण तिचं मन वळवणं खूप गरजेचं आहे. आम्ही बोलतो तिच्याशी, नाही ऐकली तर समजावतो. खूप गरजेचं आहे तिच्याशी बोलणं. आपल्या प्रत्येक कृतीचं यश फक्त आणि फक्त तिच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. त्यांना काही उपासना करायला सांगितल्या आणि बाबांनी पुन्हा आपलं लक्ष त्या शक्तीला जाणण्यासाठी केंद्रित केलं. ध्यानात दृष्टीने त्यांना आधीच जाणवलं की तिला अशा कोणत्या तरी शक्तीनं वश केलेलं, जी काही कालावधीसाठी प्रचंड ताकदीनिशी जागृत होत असे आणि बाकीच्या काळात अमानवीय रूपात कोणत्या तरी शक्तीची उपासना करत असते. त्या उपासनेचे रक्तरंजित तेज बाबांनी स्वतः बघितले होते. परंतु विचार करण्यासारखी गोष्ट अशी होती की त्या शक्तीसोबतचा समागम ती मनमुराद उपभोगत होती. ती शक्ती फक्त ठराविक काळात आणि ठराविक वेळेत तिला शारीरिक किंवा मानसिक इजा न करता प्रणयाचा आनंद देत होती. त्यात तिला देखील त्या शक्तीला समर्पित होण्याची विलक्षण ओढ होती. कदाचित हे अस्मानी प्रेम असेल अथवा त्या आड एखाद्या अज्ञात शक्तीचा विध्वंसक कट असेल. बाबांच्या भेटीनंतर तिच्या आईवडिलांची चिंता अजूनच वाढली. एकुलत्या एका पोरीवर असं काही संकट यावं की तिला वाचवायचीही संधी मिळू नये. आता बाबांच्या म्हणण्याप्रमाणे तिची इच्छाशक्ती तिच्या ताब्यात असणं सर्वात गरजेचं होतं आणि त्यासाठी तिला बोलतं करणं. कदाचित तिला समजल्यावर तरी काहीतरी मार्ग निघेल म्हणून तिच्याशी बोलून काही गोष्टी जाणून घ्यायचा देखील प्रयत्न केला. परंतु तिचं वागणं नेहमीप्रमाणेच होतं. जसं काही तिच्या स्मृतीतून त्या अमावस्येच्या आठवणी
कायमच्या पुसल्या गेल्या असाव्यात. पुन्हा पुन्हा विचारून पण तिचं उत्तर एकच होतं, मला नाही आठवत मला काय होत होतं. मी तुमच्याशी कशी वागत होते, कॉलेजला जात होते की नाही, कोणासोबत होते, काय करत होते, काही आठवत नाही. फक्त पुसटसा कोणाचा तरी स्पर्श आठवतो आणि आठवल्यावर हवा हवासा वाटतो. तो स्पर्श माझ्या मित्रमैत्रिणींच्या स्पर्शासारखा नाहीये, खूप मृदू आहे, मोरपीस फिरवल्यासारखा. आई, मी खरं सांगते, मला नाही करायचं ग हे सगळं. मला मनातून सारखं वाटतं की मी काहीतरी चुकीचं करते आणि ते काहीतरी भयानक आहे. मी कोणासाठी का बेचैन होते की जो मला आठवतही नाही. खरंच नाही आठवत त्याचा चेहरा पाहिल्याचं, फक्त स्पर्शाची जाणीव होते. मग मी माझी नाही राहत ग, मी फक्त त्याचीच होऊन जाते. अचानक खूप अस्वस्थ वाटतं, सारखं काहीतरी हरवल्याची जाणीव होते. असं वाटतं की कोणाशी बोलू नये, फक्त कोणाच्या तरी विरहात झुरत बसावं. आणि मी विसरून जाते वर्तमान. कोणीतरी आहे जे फक्त जाणवतं, जे मला डोळ्यांनी दिसत नाही, पण बंद डोळ्याआड त्याचं अस्तित्व आहे, जे खूप हवंसं वाटतंय पण नको येते. त्याच्यापासून खूप दूर जावंसं वाटतं आणि ते जवळ आलं की त्याला समर्पित व्हावंसं वाटतं. मला बाहेर पडायचं आहे ग, मला हे नको आहे, मला सोडवा यातून. दरवेळीप्रमाणे आताही 2 दिवस आधीपासूनच ती बेचैनीने तडफडत होती. त्याला शोधत होती, त्याच्या विरहात झुरत होती. स्वतःच्या मनाला आवरणं तिला अशक्य होतं आणि पुन्हा एकदा ती त्या शक्तीला शरण गेली. पण आज तिला त्याचा तोच चिरपरिचित गंध जाणवत नव्हता, त्याचा स्पर्श जाणवत नव्हता. पाण्याविना तडफडणाऱ्या मासोळीसारखी ती तडफडत होती, पण तो कुठे होता? इकडे दुपारपासूनच सगळ्यांचा जीव वर खाली होत होता. बाबा सोडले तर बाकी सगळ्यांचे चेहरे भयंकर चिंताक्रांत होते. बाबांना मदत म्हणून त्यांचे 2 शिष्यगण देखील आले होते. बाहेर बाबांनी पूजेची तयारी मांडली. त्यांच्यासोबत त्यांचे 2 शिष्य जमिनीवर कसलीशी यंत्रे रेखाटत होते. वेगवेगळी वर्तुळे आणि हळदी कुंकवाने भरलेले बरेचसे आकार, त्या विचित्र आकारात रेखाटलेल्या रांगोळ्या, त्यावर ठेवलेल्या सुपाऱ्या, लिंबू, भाताचे गोळे, सगळंच कसं जरा विचित्रच वाटत होतं. मनातील भीती, समोरची पूजेची तयारी आणि अमावस्येचं वातावरण, भरीसभर म्हणून आज घरात जाणवणारा कोंदटपणा. बाबा आल्यावर त्यांनीच संपूर्ण घराचा ताबा घेतला. तिचे आई वडील सांगितल्याप्रमाणे ते एका कोचावर बसून होते. आई केव्हापासून फक्त जगनियंत्या परमेश्वराचंच नामस्मरण करत होती. त्या ईश्वराला दया आली तर सुटका होणार होती. आईच्या कानात बाबांचे त्या दिवशीचे शब्द घुमत होते, ईश्वरावर विश्वास ठेवा. आपला संघर्ष अशा शक्तीशी आहे ज्यापासून सुटका मिळतच नाही, परंतु स्वतःच्या मनाची शक्ती जागृत करा. मन ताब्यात ठेवा. जोपर्यंत तुमचं मन ताब्यात आहे, कोणती शक्ती तुमचं काहीही वाकडं करू शकत नाही. त्या ईश्वरावर भरोसा ठेवा, तो सहाय्य करेल. सफेद वस्त्र परिधान करून बाबा मधल्या गोल रिंगणात बसले. तिच्या परिवारासाठी आता तेच तारणहार होते. त्यांचे 2 शिष्य त्यांच्या सोबतच्या रिंगणात पद्मासनात बसले. तिच्या आई वडिलांभोवती हळद, कुंकू, भस्म मिश्रित संरक्षक कवच रेखाटण्यात आले. त्या कवचामध्ये कितीही बलाढ्य शक्ती प्रवेश करण्यास असमर्थ होती. तिच्या रूमचा दरवाजा अपेक्षेप्रमाणे बंदच होता. सगळ्यांची तयारी झाली होती, परंतु तिचं काय? ती मनाने त्या शक्तीचा सामना करण्यासाठी तयार होती का नाही हे या क्षणी ती देखील सांगू शकत नव्हती. पण परमेश्वरावर भरोसा ठेवून सगळे आपापली भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाले. अमावस्येचा मुहूर्त चालू होण्यास काही अवधी बाकी होता. बाबांनी दीर्घ श्वास घेऊन हातानेच शिष्यांना इशारा केला. इशारा समजून त्यातील एक जण काहीतरी पुटपुटायला लागला. ते पुटपुटणे अस्पष्ट होते, तरीही त्याच्या उच्चाराने वातावरण गढूळ झाले. वातावरणातला सूक्ष्म बदल बाबांच्या नजरेने पटकन टिपला. हा बदल त्या शक्तीचं घरातील आगमन सूचित करत होता. स्वतःवरचा विश्वास हेच त्यांचं शस्त्र होतं आणि त्या शस्त्राने ते अकल्पित अशा दुश्मनाशी 2 हात करणार होते. थोड्याच वेळात
घराचे रंगरूप पलटू लागले. वातावरणातील हवेचा दाब बघता बघता अचानक कमी होत गेला. मंद मंद थंडगार झोंबणारा वारा वाहू लागला. प्रत्येक झोताबरोबर तापमान कमी होऊ लागलं. वाऱ्याच्या झोताने खिडक्यांचे पडदे हवेवर फडाफड आपटू लागले. सोफा कवर कधीच उडून इकडे तिकडे फरफटत होते. हवेचा कमी दाब आणि बोचणारी थंडी यामुळे आता तिथे बसलेल्या सर्वांनाच श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. पण मनातील हिंमत कायम होती. काहीही झालं तरी आत्मविश्वास गमवायचा नव्हता. म्हणून मंत्र म्हणणाऱ्या शिष्याला धाप लागत असतानाही तो मोठ्याने मंत्र म्हणत होता. मोठा श्वास भरून घेऊन पुढचा मंत्र म्हणायला त्याला प्रचंड कष्ट करावे लागत होते. मग त्याला साथ देण्यासाठी दुसऱ्या शिष्याने थोड्या अजूनच मोठ्याने मंत्रोच्चार चालू केले. मंत्राचा आवाज वाढताच वातावरणाने आपला रंग पालटला. आतापर्यंत सौम्य वाटणारं वातावरण रौद्र रूप धारण करत होतं. अति थंडीने खिडकीत लावलेली शोभेची झाडं उभ्या उभ्या करपू लागली. भिंतीच्या कडेवर पांढरट थर जमा होऊ लागला. बोचणाऱ्या थंडीच्या जोडीला चित्रविचित्र समजू न येणारे ध्वनी निर्माण झाले. आवाजासोबत वातावरणात कंपन निर्माण होत होतं. त्या आवाजाची तीव्रता क्षणाक्षणाला वाढत होती. त्याला प्रतिउत्तर म्हणून शिष्यांना आपले मंत्र अजून मोठ्याने म्हणावे लागत होते. मायावी आवाजाची आणि मानवी आवाजाची जुगलबंदी चालू होती. आवाजाची वाढती तीव्रता मानवी शरीर सहन करणं अशक्य होतं. ते सहन न होऊन तिची आई बेशुद्ध होऊन बसल्या जागी कोसळली. अति थंडीमुळं तिचं शरीर पांढरं फट्ट पडलं होतं. हातावरच्या शिरा फुगून उठून दिसत होत्या. केस पिंजारली जाऊन राट झाले होते. शरीरावर जागोजागी रक्तप्रवाह गोठल्यासारखा वाटत होता. काळसर निळे डाग दिसत होते. कमी अधिक फरकाने बाकीच्यांची तीच अवस्था होती. हाडं गोठवणाऱ्या थंडीत दातावर दात आपटत मंत्र म्हणणं जिकिरीचं होत होतं. जोराच्या हवेने हळदी कुंकवाचे रिंगण, सुरक्षा कवच, पूजेचं साहित्य कधीच उधळलं गेलं होतं. पडदे आदळून फडफडून अक्षरशः फाटून गेले होते. त्याची लखतर वाऱ्याच्या झोताबरोबर इतरत्र हेलकावणी खात होती. शेल्फवरच्या वस्तू कधीच जमिनीवर आदळून तुटून गेल्या होत्या. आईच्या बाजूलाच वडील देखील श्वास घ्यायला त्रास होऊन बेशुद्ध अवस्थेत पडली. बाबा आणि शिष्यांची कातडी देखील पांढरी होऊन खरखरीत बनली. मंत्र कधीच बंद झालेले. बोलणार तरी कसे? आतून गोठून गेल्याने शरीराची हालचाल होत नव्हती. त्यांच्या जाणीवाचा बधीर झाल्या होत्या. नाही म्हणायला फक्त अर्धवट उघडझाप होणारे डोळे समोरच मृत्यूचं तांडव बघत होते. एका शिष्याने मोठ्या कष्टाने बाजूला बसलेल्या बाबांकडे पाहिले. त्याही अवस्थेत बाबा गोठलेल्या हिमालयासारखे भासत होते. शांत आणि निश्चल. त्यांची ही चांबडी अंगावरच्या कपड्यांसमान सफेद झाली होती. सर्वांगावर पांढरा थर जमा झाला होता. सर्व काही संपल्यातच जमा होतं. शिष्यांनी आता हार मांडली होती. भिंतीच्या पलीकडं ती त्याच्या विचारात तळमळत होती. काळजात कसलीशी हुरहुर दाटत होती. ही कसली बैचेनी? देव जाणे. डोळे बंद करून ती आपल्या बेडवर दोन्ही हात पसरून त्याची वाट पाहत होती. त्याच्या प्रेमात चिंब भिजण्यासाठी ती व्याकुळ झाली होती. पण आज तिचं प्रेम काही नेहमीसारखं उफाळून येत नव्हतं. त्याच्या आठवणीत अंगावरून हात फिरताना आज मोरपीस उमलेना. आज त्याच्या ओठांच्या नाजूक स्पर्शाचा अंगभर शहारा उमटत नव्हता. आज त्याचं अस्तित्व जाणवणारा तो गंध काही दरवळत नव्हता. लालसर सोनेरी किरणांच्या आडून तिला भुरळ घालत येणारा तो आज कुठे होता? बाहेरचं वातावरण अक्षरशः भयान झालं होतं. उधळलेलं आणि सर्वत्र पसरलेलं पूजेचं साहित्य, अस्ताव्यस्त पडलेल्या आणि चक्काचूर पावलेल्या वस्तू, बेशुद्ध होऊन पडलेले तिचे आईवडील आणि त्यांच्याच बाजूला बसलेल्या अवस्थेत मरणाची वाट पाहणारे बाबांचे शिष्य, सर्व काही संपल्यात जमा होतं. त्या शक्तीने निर्माण केलेलं मायावी जालही आपल्या विजयाच्या उन्मादात गुरगुरत होतं. पण त्याच्यात आता आवेश नव्हता. अचानक बाबांनी आपल्या खड्या आवाजात काही मंत्र उच्चारायला सुरुवात केली. मंत्राचं उच्चारण होताच त्या क्षणी वातावरण पुन्हा ढवळलं. जणू त्या मायावी शक्तीला टक्कर देण्यासाठी दैवी शक्ती अवतरली होती. एकेका मंत्राच्या आवर्तनासोबत थंडीची तीव्रता कमी होत होती. मंत्रशक्तीसमोर राक्षसी आवाज कमी पडत होता.
अंगातील गोठलेले स्नायू हळूहळू सैलावत होते. जरा सावरल्यावर बाबांनी समोरच्या उधळल्या गेलेल्या यज्ञकुंडात समिधा टाकल्या. मंत्राच्या उच्च गजरात अग्निदेवतेला आवाहन केलं. बाबांचा आवेश पाहून शिष्य मनातच खजील झाले. क्षणभरासाठी बाबावरचा विश्वास डळमळला म्हणून स्वतःलाच कोसत होते. परंतु आता ही वेळ त्या शक्तीला निर्वाणीची टक्कर द्यायची होती. म्हणूनच दोघांनीही सर्व शक्तीनिशी मंत्रोच्चार प्रारंभ केले. त्या मायावी शक्तीला हा बसलेला एक हादराच होता. शक्य तेवढ्या प्रयत्नांनी त्या शक्तीला कमजोर पाडणं गरजेचं होतं. मंत्रोच्चाराने ती शक्ती नमोहरम होते असं वाटत असतानाच बाबांना जाणवलं की त्यांच्या श्वसनासाठी अडथळा येतोय. अचानक अग्निकुंडातून प्रचंड धुरांचा झोत त्यांच्या मस्तकाभोवती दाटला. श्वास घेताना त्यांची दमछाक होऊ लागली. नाकपुड्या फुलवून तांबड्या लाल झाल्या. डोळे रक्त उतरल्यासारखे तांबूस झाले. गळ्यावरच्या नसा ताठरल्या. घशातून खोकल्याची उबळ दाटून येत होती. तरीही हार न मानता त्यांना मंत्रोच्चार चालू ठेवायचा होता. बाबांच्या भोवतीचे मायावी वलय इतर कोणालाही दिसून येत नव्हते. परंतु अचानक त्यांची अशी घायाळ अवस्था पाहून शिष्यांचे मात्र धाबेदान आणले. त्यात हे मंत्र अनाकलनीय होते. आजवरच्या कालावधीत बाबांकडून कधीही या मंत्राचा ना उल्लेख आलेला ना कधी त्यांना उच्चारताना ऐकलं होतं. त्यामुळे ते दोघेही मंत्रोच्चार करू शकत नव्हते. सगळंच अशक्य होऊन बसलं होतं. दोन्ही शिष्यांनी केविलवाण्या चेहऱ्याने एकमेकांकडे पाहिलं. हा हरलेला क्षण होता. परिस्थितीपुढे हार, चांगल्याची वाईटासमोर हार, गुरुची शिष्यांच्या मदती अभावी हार. दोन्ही शिष्यांच्या डोळ्यात पाणी भरले होते. आपल्या गुरुची अशी अवस्था आणि डोळ्यासमोर होत असलेला पराभव पाहून काळजात असंख्य कळा मारत होत्या. अचानक एका शिष्याच्या मनात काहीतरी विचार चमकला. त्याच्या डोळ्यात एक चमक दाटली. हा शेवटचा उपाय होता. त्याच्या गुरुला वाचवायचा. त्याने दुसऱ्या शिष्याकडे पाहिलं. तो मात्र अजूनही संभ्रमावस्थेत कधी बाबांच्या तर कधी मित्राच्या चेहऱ्याकडे पाहत होता. मित्राच्या डोळ्यातील लकाकी पाहून तो देखील क्षणभर अचंबित झाला. पण त्याला खात्री होती की अशी डोळ्यात चमक फक्त काहीतरी उत्तर सापडल्यावरच येते. त्यानेही किंचित हसून प्रतिसाद दिला. आता तो फक्त पहिल्या शिष्याचं अनुकरण करणार होता. पहिला शिष्य पद्मासनात बसला. आपले हात ताठ ताणून जुळवले. एका हाताने गळ्यातील रुद्राक्ष माळेला स्पर्श करून काहीतरी मंत्र म्हणायला सुरुवात केली. दुसऱ्याने पण त्याचे अनुकरण केले. परंतु नक्की कोणता मंत्र म्हणायचा आहे हे माहीत नसल्याने फक्त आपले मन जास्तीत जास्त शांत ठेवण्यावर त्याने भर दिला. बाबांनी सांगितलंच होतं, जेव्हा सगळे उपाय संपतील तेव्हा मन शांत ठेवा. हरल्याची भावना तुमचा पराजय करते. शांत मनावर कोणतीही भावना, कोणतीही शक्ती आरूढ होऊ शकत नाही. तो शिष्य मनाशीच हसला. त्याला दुसऱ्याकडे पाहायचं होतं, परंतु मन शांत असणं गरजेचं होतं. म्हणून त्याने मोह आवरला. बंद डोळ्यासमोर लाखो काजवे चमकल्याचा भास झाला. त्या प्रकाशाची दीप्ती अंतरंग व्यापून गेली. कुठेतरी लांब पैल तिलावर जाऊन पोचला तो. डोळे न उघडण्या इतके गच्च मिटून घेतले. त्याच्या कानावर आता मंत्रोच्चाराचा आवाज पडत होता. बाबांचा आवाज होता तो. एक फिक्कट विजयी हास्य त्याच्या पांढरुटलेल्या चेहऱ्यावर पसरलं. त्याचं शरीर आणि मन शांत होत होतं. मंत्राच्या शेवटच्या ओव्यांचे उच्चारण चालू झालं. मागच्या काही तासांपासून मंत्र बोलून खरं तर आता बाबांचा घसा कोरडा पडला होता. अंगाची कातडी खरखरीत होऊन सर्वांगाला खाज येत होती. धुरामुळे डोळे चुरचुरत होते. नाकातोंडातून धूर जाऊन छातीत जळजळत होते. प्रबळ इच्छाशक्ती काय असते ते बाबांकडे पाहून समजले. पण बघायला कोणीच शुद्धीत नव्हतं. आता बाबांची ताकद संपुष्टात आली. मंत्राच्या शेवटच्या ओळीसोबत तेही भान हरपले. जमिनीवर पडताना त्यांच्या डोळ्यासमोर एक अकराळ विक्राळ आकार उमटला. रक्ताळलेल्या नारंगी रंगाचा तो महाकाय आकार पुसट होत नाहीसा झाला. तिकडे ती तशीच आपल्या नैसर्गिक अवस्थेतील देहावर त्याला चाचपडत होती. त्याच्या मनावर मोहिनी घालणारा गंध आपल्या श्वासात भरून घेण्याचा प्रयत्न करत होती. सैरभैर झालेलं तिचं मन
त्याच्या शोधात वेडपिसं होऊन तडफडत होतं. पण तोच परिचित सुगंध आपोआप हळूहळू फिका पडत गेला. तो जाताना ती बैचेन व्हायची आणि आज तर त्याचा संगच लाभला नव्हता. त्याच्या अस्तित्वाची जाणीव हरवल्याने ती त्याला वेड्यासारखी शोधत होती. पण त्याची जाणीव त्याच्या गंधासारखीच विरून गेली आणि तो धक्का सहन न होऊन ती जमिनीवर कोसळली. आज लग्नानंतरची तिची पहिली रात्र. दुखर अंग सावरत ती कशी तरी बाथरूममध्ये गेली. आजही रडली ती. आज तिच्या शरीराला झालेला स्पर्श नाजूक नव्हता. नवरा नावाच्या मानवीय ताकदीने तिला ओरबडलं होतं. शॉवरच्या आवाजात तिचा आवाज दबला गेला. तिने आपलं सर्वांग चाचपडलं. वेदनेचा डोंब उसळत होता. तेवढ्यात तिच्या डोळ्यासमोर तो दिवस आठवला. ते बाबांच्या पूजेचं सामर्थ्य होतं की त्याच्या प्रेमाची हार. बाबांच्या सांगण्यावरून ती त्याच्या आठवणीत तळमळत होती. त्याला आपल्यात सामावून जाण्यासाठी आवाहन करत होती. आज तिला त्याच्यापासून कायमची सुटका पाहिजे होती आणि कुठेतरी आत मनात त्याच्या मिठीत हरवून जायला देखील ती आतुर होती. मात्र तो तिच्यापासून दूर राहून तिला निहाळत होता. तिच्या प्रेम बरसणाऱ्या या प्रियकराचं आज वेगळंच रूप तिच्यासमोर होतं. वेगळं रूप होतं की हेच रूप आजपर्यंत जाणवलं नव्हतं. बंद डोळ्याआड त्याला जाणवत राहण्यापेक्षा एकदाचं डोळे भरून त्याला पाहून घ्यावं असं वाटत असतानाच अचानक तिला त्याचा स्पर्श जाणवला. आज त्या स्पर्शात खूप जास्त काळजी वाटत होती. अशी आजपर्यंत आईवडिलांच्या स्पर्शात जाणवत असते. आईवडिलांच्या आठवणीने तिला बाबांचे शब्द आठवले. मन दोलायमान स्थितीत डुलत असतानाही माप आईवडिलांच्या बाजूने पडलं. तिने मनात मंत्रोच्चार सुरू केले. त्याला त्या मंत्रोच्चाराचा त्रास होऊ लागला. त्याच्या विव्हळण्याने होणारा त्रास तिला कळत होता. परंतु त्याची मिठी अजूनच घट्ट झाली. कित्येक वेळ ती तशीच त्याच्या मिठीत होती. त्याच्या मिठीतील ऊब ती साठवून घेत होती. त्याच्या नाजूक तलम ओठांचा स्पर्श तिला स्वतःच्या कपाळावर जाणवला. पण तिने मंत्रोच्चार थांबवला नाही. त्याचं विव्हळणं कित्येक पटीनं वाढलं आणि सुटणाऱ्या मिठीसोबत कमी कमी होत गेलं. त्याच्या मिठीतून ती सुटली कायमची. सगळं आठवून तिचे डोळे पुन्हा भरून आले. आज तिला कळलं की नक्की काय सुटलं. चूक कोणाची होती? तिच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या त्या अदृश्य शक्तीची, ते प्रेम समजून न शकणाऱ्या तिची, की अमानवीय शक्तीपासून सुटका होण्यासाठी मदत करणाऱ्या तिच्या आईवडिलांची आणि बाबांची? चूक कोणाचीच नव्हती. चूक म्हणावी तर ती नियतीची होती. ती तशीच शॉवरखाली भिजत राहिली. कुठून तरी एक परिचित असा गंध दरवळला. तिचे डोळे आपोआप बंद झाले. पाण्याचे ओघळ तिच्या सर्वांगावर ओघळत होते. कुठून तरी हलकीशी थंडगार झुळूक तिला स्पर्शून गेली. मऊ शार उबदार स्पर्श तिला कपाळावर जाणवला. सुखाची गोड शिरशिरी अंगावर लहरत गेली. तिच्या भिजलेल्या ओठावर हसू रुंदावलं होतं.